साधारणतः विद्यार्थ्यांनी या क्षेत्राकडे कधी बघितलं पाहिजे? 10वी नंतर, 12वी नंतर की पदवी नंतर? नाही, अगदीच यासाठी तुम्हाला काहीही लिमिटेशन नाहीये. पण 10वी-12वी पर्यंत बऱ्याचशा लोकांना कन्फ्युजन असतं, की मला ह्या गोष्टी जमतील का? किंवा नाही मला हं, हेच शिकायचं आहे किंवा एखादी टेक्निकल फील्डच चूज करायची आहे. पण जेव्हा ते तिथे ॲडमिशन घेतात, बरोबर. तेव्हा त्यांना लक्षात येतं, की अरे मला ही गोष्ट तर जमतच नाहीये. मग अशा वेळेस काय करायचं? तर बऱ्याचशा वेळेस माझ्याकडे असेही ॲडमिशन्स आलेले आहेत, की त्यांनी 12वी केली आणि त्यांचं क्लिअर फोकस होतं, की नाही मला इंटिरियरच करायचं. तर हं. इंटिरियर डिझाइनसाठी त्यांनी ॲडमिशन घेतलं. पण काही स्टुडंट्स असे होते, की त्यांनी इंजिनिअरिंगला घेतलं किंवा डॉक्टरेटला किंवा सीएसाठी ॲडमिशन्स घेतले होते आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं, की मला ह्या गोष्टी झेपतच नाहीयेत. हं, मग हं. त्याच्यानंतर त्यांना लक्षात आलं, की नाही आपण इंटिरियर डिझायनिंग या कोर्सकडे सुद्धा एक करियर अपॉर्च्युनिटी म्हणून बघू शकतो. हं, तर हं. त्यावेळेस त्यांनी तसे ॲडमिशन्स आपल्याकडे कन्फर्म करून त्यांच्या फ्युचरसाठी एक वाटचाल चालू केली. तर मी तुम्हाला इथे सांगेल, की तुम्ही 12वी नंतर जर इंटिरियरसाठी येत असाल, तर हं. तो बेस्ट टाईम असेल, ज्यामध्ये तुम्ही 1 वर्षाचा डिप्लोमा कोर्स जरी केला, तर त्यामध्ये तुम्हाला 1 वर्षानंतरच लगेच जॉब लागू शकतो आणि तुम्ही काही दिवसांनी स्वतःचा बिझनेसही चालू करू शकता.